रिक्षा पासिंग नसेल तर प्रतिदिवस 50 रुपये दंड आकारण्याचा निर्णय शासनाने मागितल्याने श्रमिक सेनेसह विविध रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने शुक्रवारी काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आला। याबाबत अधिक माहिती सुनील बागोल यांनी दिली। गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरातील रिक्षा असेल टॅक्सी असेल यासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना या एकत्र आल्या होत्या। त्यातून एक महासंघ स्थापन झाला आणि त्या महासंघाच्या माध्यमातून उद्याकडे एक मोठं मोर्चाचं आयोजन केलं होतं, भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं, ज्यासाठी नाशिकमधील सर्व युनियनचे पदाधिकारी कामाला लागलेले होते। प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या स्टँडवर जाऊन लोकांना सांगितलं होतं आणि त्यामुळे हा मोर्चा एवढा मोठा भव्य दिव्य होणार होता। ते सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने आज दुपारी 3:30 वाजता जे 50 रुपये जी पेनल्टी लावलेली होती पर डे प्रमाणे, ज्या गाड्यांची पासिंग झालेली नाही अशा लोकांसाठी ती पेनल्टी त्यांनी माघार घेतलेली आहे। आणि माघार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामधून जो निरोप आला त्या निरोपानुसार आम्ही आताच जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर आमच्या ज्या उर्वरित ज्या मागण्या होत्या का जे रिक्षा असेल, टॅक्सी असेल, टेम्पो असेल यांच्यासाठी अधिकृत स्टँड मिळाला पाहिजे, त्या स्टँडसाठी साहेबांना आम्ही विनंती केली। दुसरी एक मागणी होती का RTA कमिटीमध्ये प्रत्येक युनियनच्या वतीने 2 पदाधिकारी असतात, ते पदाधिकारी घेतल्यानंतर हे जे एकतर्फी निर्णय होता ते होऊ नये याकरता RTA कमिटीमध्ये 2 लोकांची नेमणूक करावी। आणि तिसरी एक मागणी होती मध्ये कॅलिब्रेशन 2000 रुपये जो दंड होता तो माघार घ्यावी। यासाठी या आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी RTO, जिल्हाधिकारी स्वतः, पोलीस कमिशनर आणि NMC यांच्या सगळ्यांची एक आणि युनियन संयुक्त बैठक या 2-3 दिवसात ठेवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या मान्य करायचं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळे उद्याचा होणारा जो मोर्चा आहे तो स्थगित करून थांबवण्यात आलेला आहे आणि मी सरकारचे आणि इतर सगळ्यांचे युनियनचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिकमधील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी शुक्रवारी मोर्चा काढण्यासाठी रिक्षा टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर सकाळी 10 वाजता BD भालेकर मैदान येथून हा मोर्चा काढण्यात येणार होता। मात्र राज्य शासनाने दंड आकारणीचा निर्णय स्थगित केल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।